सर्वांना नमस्कार. आज भगीरथ हे पुस्तक मी वाचणार आहे. याचे लेखक आहेत सुदामा. अनुवादन केले सौ उर्मिला जोशी. भगीरथ आपल्या अविरत प्रयत्नांनी पवित्र गंगेला पृथ्वीवर आणून आपल्या पूर्वजांना मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या व आपल्या भावी पिढ्यांना सुखसमृद्धी मिळवून देणाऱ्या तपस्वी भगीरथ राजाची ही कथा. भगीरथाच्या प्रयत्नांमुळे गंगा पृथ्वीवर आली, म्हणूनच तिला भागीरथी म्हटले जाते. भगीरथ कन्नड भाषेत गंगावतरण नावाचे एक प्रसिद्ध गीत आहे. त्याचा भावार्थ असा: हे माते खाली ये, भगवान विष्णूच्या पायातून शिवशंकराच्या जटेमधून पृथ्वीवर ये. ह्या गीताचे सुप्रसिद्ध कवी श्री दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे हे आहेत. गंगावतरण म्हणजे गंगेचे पृथ्वीवर आगमन. गंगा ही प्रथम स्वर्गातली नदी होती. नंतर ती पृथ्वीवर भारतात आली. तिच्या आगमनानंतर इथे शेतीची वाढ झाली. इथल्या लोकांचे जीवन समृद्ध झाले. लोक सुसंस्कृत झाले. संपूर्ण जगतात गंगा ही सर्वात पवित्र नदी. आता सहजच असा प्रश्न पडतो की गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आली कशी? ही एक दीर्घ व रसाळ अशी कथा आहे. सगर कोण होते? फार पुरातन काळी कोशल नावाचे एक राज्य होते. कोशल देशाचा राजा भगीरथ हा फक्त 16 वर्षांचा होता. तो अगदी छोटा असतानाच आपल्या वडिलांच्या प्रेमाला पारखा झाला होता. अर्थातच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याच्या आईनेच त्याचा सांभाळ केला. तिने त्याला योग्य ते शिक्षण देऊन उत्तम असा राजा बनविले. भगीरथ फार बुद्धिवान होता. त्याचे आपल्या मातेवर अतिशय प्रेम होते. आई हे त्याचे श्रद्धास्थान होते. भगीरथ केवळ विद्वानच नव्हता तर गुणवान देखील होता. त्याला समजले होते की प्रत्येकाने निस्वार्थ असावे. माणसाने केवळ स्वतःसाठीच नाही तर दुसऱ्यासाठी जगणे शिकायला हवे. जेव्हा भगीरथ राजाने 16व्या वर्षात पदार्पण केले तेव्हा त्याच्या आईने एका सुंदर व गुणवती राजकन्येबरोबर त्यांचा विवाह करून दिला. त्यानंतर भगीरथ राज्यारूढ झाले. आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंत्रिगणाच्या सल्ल्याने वागल्यामुळे ते एक सुयोग्य व श्रेष्ठ असे राजे म्हणून ओळखले जाऊ लागले. एके दिवशी जेव्हा राजाने राजदरबारात प्रवेश केला तेव्हा दरबारातील लोकांनी कोशल सम्राटाचे स्वागत असो, सगर कुळातील रत्न अशा राजा भगीरथाचा विजय असो, नृपश्रेष्ठ राजा दिलीपाच्या पुत्राचा विजय असो, अशा घोषणांनी त्यांचे स्वागत केले. राजदरबार संपला तेव्हा भगीरथ आपल्या मंत्र्यांसह राजवाड्यात गेले. त्यावेळेस त्याच्या डोक्यात फक्त 2च नावांचा विचार चालला होता: सगर आणि दिलीप. अर्थातच राजा दिलीप हा त्यांचा पिता होता. पण सगर हे कोण होते त्याबद्दल ते आपली उत्सुकता लपवू शकले नाहीत. त्यांनी आपल्या मंत्र्याला विचारले, मंत्रीजी, हे सगर कोण होते? मंत्र्याने उत्तर दिले, महाराज, ते आपले श्रेष्ठ पूर्वज होते. ते एवढे बलशाली होते की त्यांनी 100 अश्वमेध यज्ञ केले. त्यांना 60,000 पुत्र होते. ते थोर असे सम्राट होऊन गेले. त्यांच्याच थोर कुळातील आपण एक आहात. पण ह्या उत्तराने भगीरथांचे समाधान झाले नाही. उलट त्यांची जिज्ञासा वाढली. विचारवंतांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाल्याशिवाय त्यांचे पूर्णपणे समाधान होत नाही. अखेर भगीरथाने आपल्या आईला विचारले, आई, आपल्या कुळात सगर नावाचा एक श्रेष्ठ असा राजा झाला, हे खरे आहे का? होय, ते खरे आहे. आणि त्यांना 60,000 पुत्र होते. आई म्हणाली, जर त्यांना 60,000 पुत्र होते तर त्यांच्या नातवंडांची व नातलगांची संख्या खूप असायला हवी. पण आपण तर केवळ 3च आहोत, असे का? आई म्हणाली, बेटा, ह्याबद्दल मी तुला आधीच सांगायला हवे होते. तू विचारलं हे छान झालं. मी तुला तुझ्या पूर्वजांची कथा सांगते. बघूया ती ऐकल्यावर तू काय करतोस ते. लोकांना त्रास देणारा पुत्र. सगर हे कोशल साम्राज्याचे स्वामी होते. ते पराक्रमी व गुणवान राजे होते. त्यांचे स्वामित्व साऱ्या जगाला मान्य होते. त्यांनी 99 अश्वमेध यज्ञ पूर्ण केले. सार्वभौम राजा होण्यासाठी अश्वमेध यज्ञ केला जातो. या यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी एका पुष्ट व देखण्या घोड्याला सजवून त्याच्या गळ्यात एक सोन्याच्या पाटीवर हा घोडा अमुक एका राजाचा आहे, हिंमत असेल त्याने त्याला पकडावे, नाहीतर त्या राजाला शरण येऊन घोडा पुढे जाऊ द्यावा, असे शब्द लिहून ती पाटी बांधली जाई.
घोड्याबरोबर राजाचे सैन्य पाठविले जाईल. जर एखाद्या राजानं घोड्याला अडविले तर त्याला युद्ध करणे भाग पडे. घोडा वर्षभर फिरून परत यायचा तेव्हाच राजाचा अश्वमेध यज्ञ पूर्ण होत असे. तोपर्यंत अनेक राजे शरणागती पत्करीत असत. 99 यज्ञ पूर्ण झाल्यावर सगर राजाची कीर्ती जगभर पसरली. त्याच्या राज्यात प्रजा सुखी व संपन्न होती. सगर राजाला 2 राण्या होत्या. विदर्भ राजाची कन्या केशिनी ही पहिली पत्नी व अरिष्टनेमी राजाची कन्या सुमती ही दुसरी पत्नी. राजाजवळ खूप संपत्ती होती, वैभव होते, तरी राजा दुःखी होता, कारण राजाला पुत्र नव्हता. शेवटी त्यांना संसाराचा वीट आला आणि आपला राज्यकारभार मंत्र्यांच्या हाती सोपवून आपल्या राण्यांसहित हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी ते निघून गेले. वाटेत त्यांना एक शांत, शीतल व सर्वत्र छायेने युक्त असे रमणीय ठिकाण भृगु ऋषींचा भृगु प्रश्रवण नावाचा आश्रम आणि जवळच भरपूर पाणी असे हे स्थळ पाहून सगर राजाचे मन प्रसन्न झाले. तिथेच एक पर्णकुटी करून पत्नीसहित ते राहू लागले. आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून रात्रंदिवस ते ईश्वर चिंतनात मग्न राहू लागले. काही काळ लोटला. त्यांची तपश्चर्या अतिशय उग्र होत गेली. त्यांच्या कठोर तपाने भृगु ऋषींनी त्यांना दर्शन दिले. सगर आणि त्यांच्या 2 राण्यांनी त्यांना वंदन केले आणि प्रार्थना केली, हे ऋषीवरा, आम्हाला असा वर द्या की ज्या योगे आमचा वंश कायम राहील. भृगु ऋषींनी त्यांना वर दिला, हे राजा, दुःखी होऊ नकोस. तुझ्या या तपश्चर्येमुळे तुला एका पत्नीपासून तुझी कुलवृद्धी करणारा पुत्र प्राप्त होईल आणि दुसऱ्या पत्नीपासून 60,000 पराक्रमी पुत्र प्राप्त होतील. ते तुझी कीर्ती उज्ज्वल करतील. हे ऐकून 2 राण्यांना अतिशय आनंद झाला. आपल्यापैकी कोण एका पुत्राची माता होईल व कोण 60,000 पुत्रांची माता होईल हे जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता वाढली. भृगु ऋषींनी ते त्यांना स्वतःच ठरवायला सांगितले. केशिनीने एक पुत्र व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली, ज्याच्यामुळे वंशाची वाढ होईल असा एकच पुत्र व्हावा अशी मी इच्छा करते. छोट्या राणीने पराक्रमी 60,000 पुत्र व्हावे अशी मनोकामना व्यक्त केली. ऋषींनी आनंदाने तथास्तु असे म्हटले व अंतर्धान पावले. सगर अत्यंत आनंदाने आपल्या 2 राण्यांसह आपल्या राजधानीत परत आले. काही काळ लोटला. केशिनीने एका पुत्राला जन्म दिला. राजाला व प्रजेला खूप आनंद झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र पुत्रजन्माचे उत्सव होऊ लागले. मुलाचे नाव असमंजस ठेवले. तो जसजसा वाढू लागला तसतसा देखणा व राजबिंडा दिसू लागला. असमंजस सगळ्यांचा लाडका होता. तो लाडा कौतुकात मोठा होऊ लागला. आणखी काही दिवसानंतर सुमती राणी देखील आई झाली. तिची इच्छा पूर्ण झाल्यामुळे ती खूप आनंदित झाली. तिला 60,000 पुत्र झाले. प्रत्येक बाळासाठी वेगळी दाई ठेवून त्यांचे चांगल्या तऱ्हेने संगोपन होईल अशी व्यवस्था करण्यात आली. राजमहाल आता छोट्या बालकांच्या आवाजाने, खेळण्याने गजबजू लागला. 2 मुलांच्या आवाजानं घर गजबजून जाते तर 60,000 मुलांचे खेळणे, धावपळ, हसणे, बडबड ह्या सर्व गोष्टींमुळे राजप्रसाद गजबजला तर नवल कसले. पण ह्या वातावरणात एक अपूर्व आनंद होता, सुख होते. ही सर्व मुले शिस्तीतच वाढली. ती सर्व रूपवान व धीट होती. परंतु मोठा पुत्र असमंजस वाईट व उद्धट रीतीने वागू लागला. तो सम्राटाचा थोरला मुलगा होता व प्रत्येकाचा लाडका होता. या अतिलाडामुळे तो एक व्रात्य मुलगा बनला. तो प्रत्येकाला आज्ञा करायचा. आपल्या मित्रांना रस्त्यावर आणून मारायचा. असहाय्य मुलांना रडताना पाहून तो आनंदित व्हायचा. दिवसेंदिवस त्याचा उर्मटपणा वाढतच गेला. तो आपल्या मित्रांना शरयू नदीवर घेऊन जायचा व पाण्यात ढकलून द्यायचा. ज्या मुलांना पोहायला येत नसे त्यांना तो नदीत ढकली आणि स्वतः किनाऱ्यावर राहून ही गंमत पाही. त्याचा खोडकरपणा दिवसेंदिवस वाढू लागला. सुरुवातीला भीतीने आणि संकोचाने लोक काही बोलत नसत, पण जेव्हा त्याची ही वाईट कृत्ये वाढू लागली तेव्हा लोक सगर राजाकडे गेले आणि त्यांनी प्रार्थना केली, महाराज, जर आपला राजकुमार अशा तऱ्हेने वागत राहिला तर संपूर्ण राज्यात एकही बालक जिवंत राहणार नाही. महाराज, आमचे रक्षण करा. सगर राजाने त्यांची मनोवेदना ऐकली. प्रजेला सुखी ठेवणं हे त्यांचं कर्तव्य होते. त्यांचा स्वतःचाच पुत्र प्रजेच्या दुःखाला कारणीभूत झाला होता. त्यांनी निश्चय केला, जो पुत्र प्रजेला त्रास देतो
असा पुत्र नसलेला बरा. त्यांनी राजकुमाराला बोलाविले आणि कठोर शब्दात त्याला आज्ञा दिली. असमंजस, तू माझ्या प्रजेसाठी त्रासदायक ठरला आहेस. तुला माझ्या राज्याबाहेर जावे लागेल. असमंजसने राजाची आज्ञा आनंदाने स्वीकारली. वास्तविक असमंजस हा एक तपस्वी होता. त्याला शारीरिक मुक्तता हवी होती, म्हणून राजाज्ञेमुळे तो आनंदित झाला. आता त्याच्या पित्यानेच त्याला राज्याबाहेर हाकलून दिले. असं सांगतात की जाण्यापूर्वी त्याने आपल्या योगशक्तीने सर्व मृत बालकांना जिवंत केले आणि त्यांना घरी पाठविले. नंतर योग सामर्थ्याने त्याने शरीर त्याग करून मोक्ष प्राप्त केला. असमंजसला एक मुलगा होता. त्याचे नाव अंशुमंत. घोड्यामुळे मृत्यूच्या जबड्यात. सगर राजाच्या मनात आता दुसरे विचार येऊ लागले. त्याचे 60,000 पुत्र आता मोठे झाले होते. त्यांना जर आपण योग्य कामाला लावले नाही तर ते विनाकारण प्रजेला त्रास देतील, असे त्याच्या वडील मुलाने केले. असे त्यांनी करू नये म्हणून सर्वांना कामात गुंतवून ठेवण्याची योजना राजाने आखली. राजाच्या मनात एक उत्कट इच्छा होती. जो राजा 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण करतो त्याला इंद्राप्रमाणे स्वर्गाचे सिंहासन मिळते. आधीच त्याचे 99 यज्ञ पूर्ण झाले होते. त्याच्या मनात विचार आला की ह्या मुलांच्या मदतीने मी राहिलेला एक यज्ञ पूर्ण का करू नये. राजाने मंत्रिमंडळाशी विचारविनिमय केला. सर्वांनी ही कल्पना मान्य केली व 100वा अश्वमेध यज्ञ सुरू केला. यासाठी घोड्याला सजवून त्याची पूजा करण्यात आली व त्याला परिक्रमणा करण्यासाठी सोडून देण्यात आले. राजाचे सैनिक घोडा जिकडे जायचा तिकडे त्यामागून जाऊ लागले. सगराचा लाडका नातू अंशुमंत या सैन्याचा सेनापती बनला. असा हा घोडा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात भटकू लागला आणि त्याच्या मागून अंशुमंताचे सैन्य जाऊ लागले. परंतु कुणीही अश्वमेध घोडा अडविला नाही. स्वर्गात आता इंद्राचे सिंहासन डगमगू लागले. इंद्राला आपली सत्ता जाते की काय असे भय वाटू लागले. जो 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण करील त्याला आपले सिंहासन द्यावे लागणार याची त्याला कल्पना होती. तो चिंताग्रस्त झाला. जो सत्तेचा लोभी असतो त्याची अशी स्थिती होते. सत्ता सोडायला तो सहसा तयार होत नाही. इंद्राने एक योजना आखली. अश्वमेध यज्ञात घोड्याला फारच महत्त्व असते. जेव्हा घोडा संपूर्ण परिक्रमणा करून येतो तेव्हाच यज्ञ सफल झाला असे समजण्यात येते. समजा जर घोडाच नाहीसा झाला तर यज्ञ पूर्ण कसा होणार. म्हणून इंद्राने गुप्तरूप धारण केले आणि घोड्याला चोरून पाताळलोकात कपिल ऋषींच्या आश्रमात नेऊन बांधले. महर्षी कपिल तिथे तपश्चर्या करीत होते. इकडे घोडा न दिसल्यामुळे अंशुमंत व त्याचे सैनिक चिंताग्रस्त झाले. त्यांनी घोड्याचा जिकडे तिकडे शोध घेतला, पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर निराश होऊन ते सर्व अयोध्येला परत आले आणि राजाला त्यांनी सर्व हकीकत सांगितली. सगर राजाला देखील अतिशय चिंता वाटू लागली. त्याने आपल्या 60,000 पुत्रांना घोड्याला शोधायला पाठविले आणि ज्याने घोडा चोरला त्याला शिक्षा देण्याची आज्ञा केली. सगर राजा निराश तर झाला होताच, पण त्याहून त्याला खूप रागही आला होता. जेव्हा सर्वत्र शोध करूनही त्याच्या पुत्रांना पृथ्वीवर घोड्याचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी पाताळलोकात जायचे ठरवले. परंतु जाण्याचा मार्ग त्यांना सापडेना. तेव्हा त्यांनी पृथ्वीवर विवर करून पाताळात जाण्याचा मार्ग तयार केला. अशा तऱ्हेने त्यांनी पाताळात प्रवेश केला. तिथे मोठ्या मोठ्यानं ओरडत ते सर्वत्र फिरून घोड्याला शोधू लागले. अखेर ते कपिल मुनींच्या आश्रमाजवळ पोहोचले. तेथील सारी झाडे आणि वेली त्यांनी तोडून टाकल्या. त्यांना कुणाचीही भीती वाटत नव्हती. ते इतके संतापले होते की जी वस्तू त्यांच्या दृष्टीस पडे ती ते तोडून टाकीत. अशा तऱ्हेने सर्वत्र मोडतोड करीत ते जिथे कपिल मुनी तपश्चर्या करीत बसले होते त्या ठिकाणी आले. त्यांचा घोडा तिथेच बांधलेला होता. त्यांना वाटले की याच ऋषीने घोडा चोरला आणि आता ते तपश्चर्याचे नाटक करीत आहेत. त्यांना अतिशय राग आला. सारे सगरपुत्र कपिल मुनींकडे धावले आणि चोराला पकडा, मारा म्हणून आरडाओरडा करू लागले. कपिल मुनींच्या तपश्चर्येत बाधा आली. त्यांनी त्यांच्या साधनेत अडथळा उत्पन्न करणाऱ्यांकडे रागाने पाहिले आणि त्या क्षणी त्यांच्या तपाच्या सामर्थ्याने 60,000 सगरपुत्रांची पाहता पाहता होळी झाली. आता तिथं फक्त राखेचा ढीग व घोडाच तेवढा राहिला होता. पुत्रांचा शोध. बरेच दिवस झाले तरी आपले पुत्र परत आले नाहीत, म्हणून सगर राजा पुन्हा काळजीत पडला. यज्ञाचे प्राथमिक विधी सगर राजाने पूर्ण केले होते, परंतु त्याला स्वतःला घोड्याच्या शोधात जाता येत नव्हते.
त्याने आपला नातू अंशुमंत याला त्या कामासाठी पाठविले. म्हणाला, बाळा, तिचे 60,000 काका घोडा शोधायला गेले आहेत. ते अद्याप परत आले नाहीत. आता तू जा, त्यांचा आणि घोड्याचा शोध घे, पण तू अतिशय विचारपूर्वक वाग व यश मिळवून ये. अशा प्रकारे आशीर्वाद देऊन व त्याचे शुभचिंतून राजाने अंशुमंताला निरोप दिला. आपल्या आजोबांच्या सूचनेप्रमाणे अंशुमंत आपल्या सैन्यासहित निघाला. पृथ्वीवर सर्वत्र शोध पाताळलोकात गेला. शोधता शोधता तो कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचला. आश्रमाजवळच घोडा बांधलेला होता आणि जवळच पर्वतासारखा मोठा राखेचा ढीग त्याच्या नजरेस पडला. ते बघून प्रथम तो भयभीत झाला. पुढे मार्ग नव्हता आणि समोर तर राखेचा मोठा पर्वत. आता कसे करावं तो विचार करीत होता. एवढ्यात आकाशवाणी झाली, मुला, हा ढीग तुझ्या मृत काकांच्या झालेल्या राखेचा आहे. महर्षी कपिलांच्या रागाने यांचे भस्म झालं. ही आकाशवाणी ऐकून अंशुमंत उदास झाला. त्यानं आपल्या सर्व काकांना मोक्ष मिळावा म्हणून क्रियाकर्म करण्याचा विचार केला. जवळच कुठे पाणी आहे का म्हणून पाहिले, पण त्यांची राख वाहून नेण्यासाठी देखील त्याला कुठे पाणी दिसेना. त्याला काय करावे ते सुचेना. एवढ्यात त्याला आकाशात गरुड उडताना दिसला. गरुड हे भगवान विष्णूचे वाहन. त्यावर आरूढ होऊन विष्णू सर्वत्र फिरतात. गरुड अंशुमंताला म्हणाला, राजकुमारा, चिंता करू नकोस. तुझे सर्व काका सत्कृत्य करण्यासाठीच मरण पावले आहेत. त्यांना साधारण क्रियाकर्म करून शांती मिळणार नाही. ते तपस्व्याच्या रागाची शिकार बनले आहेत. त्यांना तेव्हा शांती मिळेल की जेव्हा गंगा नदीला स्वर्गातून पृथ्वीवर आणण्यात येईल. गंगेच्या पाण्याचा स्पर्श होताच त्यांना मोक्षप्राप्ती होईल. यासाठी प्रथम तू हा घोडा घेऊन घरी जा. अंशुमंताला घरी परत जाण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. तो घोड्याला घेऊन अयोध्येला परत आला आणि राजाला त्याने सर्व हकीकत सांगितली. घोड्याला पाहून सगर राजाला आनंद झाला, पण आपल्या पराक्रमी व सुदृढ पुत्रांच्या मरणाची वार्ता ऐकून तो अतिशय दुःखित झाला. त्याने यज्ञाचे प्रारंभिक विधी पूर्ण केले होते म्हणून आपले दुःख मनात दाबून संयमाने त्याने यज्ञ पूर्ण केला. पण गंगा जोवर स्वर्गातून पृथ्वीवर आणली जात नाही तोपर्यंत आपल्या मुलांना मुक्ती मिळणार नाही ही चिंता त्याला अखेर वाटू लागली. अखेर निराश होऊन आपले राज्य त्याने अंशुमंताच्या स्वाधीन केले आणि तपश्चर्येसाठी राजा अरण्यात निघून गेला. अंशुमंत राजा झाला तरी त्याचे मन राज्यकारभारात लागत नव्हते. तो स्वतःच्या सुखाचा विचार करीत नव्हता. त्याला त्याच्या आजोबांनी सांगितलेल्या कामाची म्हणजे गंगा नदी पृथ्वीवर कशी आणायची याचीच सारखी चिंता वाटत होती. यासाठी शेवटी काहीच उपाय न सुचल्यामुळे तो देखील निराश झाला. त्याने आपले राज्य आपला पुत्र दिलीप याच्या हाती सोपविलं आणि तो पण तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. भगीरथाच्या आईने ही कथा त्याला सांगितली आणि ती पुन्हा म्हणाली, बाळा, हेच दिलीप राजे तुझे वडील. त्यांनी पवित्र अशा गंगा नदीला पृथ्वीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांना आणखी एक चिंता होती, त्यांना पुत्र नव्हता. शेवटी वशिष्ठ गुरूंची व गोमाता नंदिनीची खूप सेवा करून आम्ही तुझी प्राप्ती केली. मरतेसमयी त्यांना एवढीच चिंता होती की ते गंगा नदीला पृथ्वीवर आणू शकले नाहीत व आपल्या पंजोबांना मोक्ष मिळवून देऊ शकले नाहीत. तू छोटा असतानाच ते देवाघरी गेले. असा तुझ्या कुलाचा इतिहास आहे व तू विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे. आता मला बघायचे आहे की तू पुढे काय करतोस. असे बोलून आईने भगीरथाकडे उत्सुकतेने व अपेक्षेने पाहिले. धन्यवाद.